समाजाचे संस्थापक राजे छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक होतो. आपल्या परिसराचे आराध्य दैवत सिद्धेश्वराच्या चरणी नतमस्तक होतो आणि इथे जमलेल्या तमाम माझ्या बांधवांना माझा मानाचा दर्शन. मला एक नाही कळलं, या गावात वेळ दिलेला नाहीये. काही थांबायला व्यस्त करते, बरोबर करायचं शांत वराने. लय दिवसाने आमची नाही वेळ झाली राव. माझ्या आई बापाची माझी लय दिवसाने वेळ झाली. मी तरी पण मागाय मी जे साता जीवन धटे का मी साताचे कोणते मला तर मारायला उठले, सुपाऱ्या द्यायला उठले. आम्ही सगळ्याची पाच धपाडले सगळ्याला. तुम्ही आहे तर घेत नाही. तुमच्या गावाला वेळ दिला नव्हता थांबणार. मी सांगितलं पण नव्हतं. नतमस्तक व्हावं वाटतं तुमच्या चरणी मला की न सांगून तुम्ही एवढ्या संख्येनं उभा राहिला. कारण वेळेला आपण मंगळ वेळा पाहिलं संस्कृती भारी आहे. आता काय मागायचं अंदाज नाही का मागशी. तरी पण माझा मागाप समाज एवढं प्रेम करतो. लोक म्हणतात वा काही ज्यांनी तळाला उचललेल्या सरकारच्या ते म्हणतात आता मराठीच न राहिले. अरे एकाच गावचे दिदी फक्त येऊन बघ पांढरे डोळे होते आणि मराठी काय केलं. दुश्मने घेतल्या तुमच्या लेकराला. शरीर झिजवलं माझ्या समाजाचे लेकीबाई सुखी राहत म्हणून. माझ्या समाजाचे पोरं पुरी PSI बनायला लागले. UPSC MPSC मध्ये चालले. BHMS करायला लागले. MBBS MD करायला लागले. माझ्या गरिबांच्या पोरी पोरं पोलीस व्हायला लागले. पोरं आरोग्य खात्यात चालले, रेल्वे खात्यात चालले. माझ्या गरिबाच्या समाजाच्या लेकराचं 6 कोटी मराठ्यांचं मी कल्याण करायला लागलो. मराठा कुणाच्या मागे राहिले. ज्यांनी तुम्हाला जिंकलंय त्याच्या मागे राहणार का. मी तुमच्या लेकरा बाळाचं रक्त ऐकून मी मोठा अवलाद माझी नाहीये. माझ्या बाबा मला सुखी समाधानी समाजाचे लेकर बघायचे म्हणून मी जोडतो. काही ते सोशल मीडियावर येतात आणि सांगतात येणे जवळचे एक बी मोठा नाही. प्रत्येकाचं 2 शहर तेच कारण आहे. दुसरं कारणच नाहीये माझ्याकडे. कोणी पण जो सोशल मीडियात आणि मीडियात बोलल त्याचं एकच कारण आहे. माझा मागाप समाज डोक्यावर फक्त विचार करून बघा म्हणणं काय. प्रत्येकाचं तेच स्टेटमेंट आहे. यांनी जवळचे मोठे होऊन दिले नाही. आता जवळचे जर मोठे करायचे असले, मोठं करणं म्हणजे काय. तुम्हाला पैसे द्यावा लागणार, तुम्हाला काम द्यावा लागणार, तुम्हाला सरकारकडून घेऊन पद द्यावा लागणार.
आणि आपल्या जवळ पैसे कधी भेटत नसतं, तुला घरीच जग मारते. इथं समाजाच्या जीवावर नाही मोठं व्हायचं. काही काहीचं म्हणणं आहे एक मावळा मोठा नाही. हे गरीबाचे लेकर जे नोकऱ्याला लागायला लागले, पोरी पोरं नोकऱ्याला लागायला लागले, हे मावळे नाहीत काय? तो एकटाच मावळा आहे का शाळा? समाजाच्या जीवावर दुकानदारी चालवणारे, पैसे कमावणाऱ्या लोकांच्या सुपारी घेऊन तुम्ही पैसे कमावता. मी गरीबाचे लेकर मोठे करतोय, तुम्हाला मोठं कशामुळे करायचं? काय गरीब 6 कोटी मराठ्यांचे लेकर काय हे मावळे नाहीत काय? पोरं पोऱ्या नोकऱ्यात चालले, शिक्षणात चालले, त्यांच्या फीस मध्ये त्यांना सवलती मिळायला लागल्या, 58 लाख नोंदी निघाल्या. हे गरीबाचे लेकर माय बाप्पा आज फीस नाही भरू शकत. आरक्षण मिळाल्यामुळे त्यांचा फायदा झाला, आणि ज्या गरीबाचा फायदा झाला ते मिळाला नाही का? तू नुसता इकडे तिकडे लोकांच्या गाडीत बसत हिंडतो, इकडून शिकायचे काय, तिकडून शिकायचे काय, याचं पण 50,000, याचं पण 1 लाख, समाजाच्या जीवावर पैसे कमवायचे. तुम्हाला काय मोठं करू शकत नाही. माझ्या संग राज्यात राहू नका. मी करणार तर 6 कोटी गरीब मराठ्यांनाच मोठा करणार. तुम्हाला नाही मोठं करू शकत नाही. तुम्ही आता समाजाला तेच केलं. मोर्चेनी, सभागी, समाज उद्योग. मी माझा समाज एकत्र आला, मी समाजाला आरक्षण. तुमच्या टायमाला सुद्धा समाज एकत्र आला, तुम्ही काहीच नाही दिलं. 1 नोंद नाही दिली तुम्ही, 1 नोंद. मी 2 वर्षात 58 लाख नोंदी दिल्या आणि 2 JR दिले. आता तुमचा सुद्धा देणार आहे. सातारा संस्थांचा JR निघणार म्हणजे निघणार, त्याशिवाय निघत बसत नाही. तर मग घोड्यात लावतो त्या नाही दिले. दुश्मन झाल्यावर मला, मी असं तुमच्यासाठी तुमच्या लेकरा बाळासाठी बोलतो म्हणून मला दुश्मन झाला की मला वैरी समजायला लागलं, माझ्या घातपाताच्या सुपाऱ्या द्यायला लागल्या. का तर मी मराठ्यांना मोठं करायला लागलो, मराठ्यांचे पोरं मोठं करायला लागलो, म्हणून हे माझ्या सुपाऱ्या द्यायला लागले. आपलेच काही जवळचे लोक फोडायला लागले आणि त्यांच्या तोडून काही पण ओढून घेते. जे खोट आहे तेच तर बोला रे. आपली शहाणपणाची पैदाशी खरं बोलायचं शिका. एखाद्या भंगार जातीला, रक्ताने हातमापलेल्या जातीला खुश करायसाठी स्वतःच्या जातीला बदनाम करू नका, आराम करावं. शेवटी जात जात असती ते कामाला नाही ना, जातच कामाला. वेळ आला, वेळ आली ना, संकट आलं तर धावून दांडकं घेऊन जातच येऊ शकते, दुसरे मजा बघू शकतात. आपण मी कधी भेद केला का? भाजपच्या मराठ्याला देऊ नका आरक्षण, काँग्रेसच्या मराठ्याला देऊ नका, शिवसेनेच्या मराठ्याला देऊ नका, राष्ट्रवादीच्या मराठ्याला देऊ नका. आरक्षण मिळाला म्हणजे सगळ्या मराठ्यांना मिळाला. अख्ख्या हे काय याची उंबर, हे कोणतं नाव आहे? तुमच्याकडे भेटतं पाहिजे मला, मला आमच्याकडेच आहे. इतकं लवकर टाईम झाला का? बेकार असं बोल. 7-8 जण एकटं बेजार करता बसले असते. तुमच्या पाया पडून सांगतो, दारू पिऊ नका. मी हात जोडून पाया पडून सांगतो, दारू पिऊ नका. देशाच्या पाठीवर अशी कणखर जात आहे नाही मराठीची. फक्त तुम्ही व्यसनापासून लांब जा, तुमची प्रगती कोणीच रोखू शकत नाही. कोणीच मायका लाभ नाही झाला की तुमची प्रगती. फक्त दारू सोडा आणि शेतात कचाकच काम करायचं, लाजायचं नाही. नाही तर आपल्याला हवं ते नका. राजकारण करू नका या मताचा मी नाही. 15 दिवस, फक्त 15 दिवस राजकारण करायचं. निवडणुका झाल्या की सगळं सोडून द्यायचं. आपली जात सुधारायची बघायची, आपले पोरं पोरी अधिकारी करायचे बघायचे. हे 5च वर्ष आहे. यावेळी जर पोरगण पोरी अधिकारी झाले ना, 50-60 वर्ष टेन्शनच नाही भाऊ. कुणाची सही करायची, कुणाची नाही करायची, आपल्याला लेखी बाईचं हातात राहायला पाहिजे. नाही तर तुला राहावं लागतं मग 2 लोकांच्या दारात लोक करा आमची एवढी सही. मान टाईट राहिली पाहिजे, प्रतिष्ठा मराठींची वाढली पाहिजे असं काम करा. अहो याच्यावर पाणी तरी टाकाय खाली टाकली बरोबर गडी त्याला आरक्षण मिळालं का नाही? त्याच्यामुळे
तुमच्या गावात मला अशी माहिती मिळाली की बेंद्रे नावाचे लोक आहेत का? हा, मग ना तुम्हाला आपल्या हैदराबाद गॅजेटच्या जी आर नुसार शपथपत्र घ्या आणि पुरं गाव बसवा तुमचं आरक्षण. आणि तुमचंही आता निघतंय, तुमच्या सोलापूरच्या 58 गावं सुद्धा हैदराबाद गॅजेटमध्ये घ्यायचे सांगितले ते सुद्धा आता बसून जाते तिकडं. तुमचं सातारा संस्थांचं, कोल्हापूरचं, आमचं आणि मला वाटतं तुमचं मिरजचं पण एक गॅजेट कोल्हापूरचे, ते सगळे अभ्यासाला घेतले. मला उपसमितीनं तसं सांगितलंय. थोडा वेळ लागत, पण एवढं ध्यानात ठेवा, आपल्याला दमाने घ्यावा लागेल, कारण आपल्याला जळणारे लोक आहेत. आपण जरा दमाने लोकांना 60 वर्ष काही नव्हतं आपल्याला आरक्षण. काय केलं आपण? काहीच केलं नाही. मग आणखी 1 वर्ष लेट झाला तर काय फरक पडत नाही. आपण 1 वर्षात सगळे मराठी आरक्षणात घालू. एक सुद्धा होत नाही, तुम्ही काळजी करू नका. नाही तर आपल्या आरक्षण नसल्यावर एवढे हाल होणार आहेत. आता शिक्षण झालेत ना, आपण नाही फी भरू शकत, कारण शेतीच्या उत्पन्नाला भाव नाहीये. मग शिक्षण कसं करायचं? त्याच्यात आरक्षण नाही. आणि आपलं जर एखादं पोलीस झालं ना, जिथं पोलीस झालं तिथं रिटायर होते, आपलं बढतीच मिळत नाहीये त्याला. जसं काय त्याच्या पुढचे फी पण चेक केली. बाकीचं मग म्हणून PSI होतं, काय DYSP होतं, हे आपलं तिथंच आहे. हे आरक्षणाचे दुष्परिणाम आहे. तुम्हाला पोरी उच्च शिक्षणात घालायचे, तुम्हाला आरक्षणाशिवाय पर्यायचं नाही. त्यामुळे आरक्षण घ्या, लाजू नका. कोणी काय म्हणू नका की आपल्याला नको, तुपल्याला नको. पोरं सुखी समाधानी करायचे आपले. आपलं लेकरू जर एकदा नोकरीला लागलं, सगळ्यात मोठा सुखी संसार ते होईल आणि ती समाज सुद्धा सुखी होणार आहे. आणि शेवटचं जाता जाता एक तेवढं सांगतो, आपल्या वादा करू नका, ते टाळायचा प्रयत्न करा. काही फरक पडत नाही. एखाद्यानं आपल्याला जर 4 शिवाय दिल्या ना, आपण मनात ऐकलंच नाही, आपल्यापेक्षा वयाने मोठा आहे. आणि लहान दिला तर मग जवळ आपल्यापेक्षा लहान. एकमेकाच्या शक्यतो वाद आपण टाळा, व्यसनिक सोडा. आणि शेवटी जाताना सांगतो, आपला विचार कधीच फुटू देऊ नका. तुम्हाला तारीख नाही देऊन जर ग्राउंडवर तुम्ही एवढे जमलात ना, आज तुम्ही राज्य पुरा हजेरीला एकट्याने म्हणून समजा. अरे हे नुसतं एकटं माझं आले आणि नाही सांगून सांगितलं असतं तर ठीक होता. मी थांबणार नाही असं स्पष्ट सांगितलं. याला म्हणतात मराठी. 2 घंट्यात लगे व्यासपीठ बांधले की लोक धरून आणले, बसले सगळे पुढे आणून देते. तुम्ही अशी एकजुटता केली ना, तुमचे मानच उंचे ना, तुमच्या कसलं संकट यावं, तुमचा मनोज झाला, तुमचा पोरगा तुमच्या पाठीशी. एक जीवाने राहा, सुखी समाधानी राहा, लेकर शिकवा, मोठे करा. तुम्हाला पुन्हा एकदा खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो, कारण मला मंगळवेढ्याला उद्घाटनाला जायचे. धन्यवाद. शिवजयंतीच्या खूप शुभेच्छा.